नमस्कार. तर चाललोय बघा खुरपायला. आता तिथं गेल्यावर तुम्हाला हेड्यावर दिसेलच. काय करावा, सगळं करावं लागतंय. आता इकडं जायचंय, पण एप्रिलचा महिना संपल्या पुढच्या महिन्यात जायचंय कामाला. आपल्याला महिने चॉकलेटची कंपनी आहे, जायचं तिकडे. मैत्रीण असते माझी तिकडं, मग ये मला म्हणली. पण बाया खाली होणार आहे त्यांचा ही महिना भरला की खाली व्हायच्या त्या 2-3 बाया. मग मला म्हणली ये म्हणली. तर आता आम्ही 7ला निघालोय. 7ला निघालोय तर म्हणलं 7ला निघालोय तर हे काय खुरपं नाही. काल सोमवार होता पण पैसे नव्हतं आणि बाजारला पण गेली नव्हती. इळा घेतलाय खुरपायला. आता यांनी येतंय का नाही, तर मालकिनीचं खुरपं घ्यावं लागेल. तेवढं 2-3 दिवस काय करावा. बानूचं दुधाचं पैसे परत घरामध्ये लागतंय आणि परत मला जायचं म्हणल्यावर मला पण पैसे लागतील 100-500 रुपये. आणि यांना पण ठेवायला मस्त. आता माझा महिना भरूच तर यांना तारांबळ होईल ना यांचे. म्हणून म्हणलं चला जावं म्हणलं खुरपायला. आई गेली पुढं, दीक्षाबाई करते भाकरी भाकरी करून 2 आणि जाईल शाळेत. तात्या बसायचं बानूपाशी. तर बानूची आंघोळ बी झाली, बघू शकताय तुम्ही. बघा, बानूची आंघोळ झाली. बानूला टाकली जुन्या घरामध्ये आणि माझे कपडे ही सगळं झालं. आम्ही किती वाजता उठलेलो, 5 वाजता उठलेली. तर काय करावं घरी बसून. हे काय बानूचं दूध बी तापतंय. असा चिरबळ शिरवाळा असावा, भारी वाटेल आहे का नाही. उन्हाने मग जाऊस तर धुक वाटते. एकदा ना गेलं की चटक लागली की नाही राहा वाटत. म्हणजे इथं काम नाही ती लागत. आता कवचित आईच्या मैत्रिणींनी सांगितलं म्हणून मग तिला म्हणले बाया बघ म्हणून. आई मला म्हटली येते काय ग तेवढंच होत्याला म्हणले तू गेल्यावर आम्हाला. म्हणलं बरं येते. घरी बसण्यापेक्षा म्हणलं आलंय चालून तर म्हणलं तेवढंच. हो का, मला 10 रुपयाचं तरी कुणी काम सांगितलं तरी मी करते. काय करावं, 10 रुपयाचे तेवढं 2 पोरीला बिस्किट पुढे येते त्या. म्हणजे करायचं म्हणल्यावर चौकून माणसानं करावं लागतं. आणि नुसतं आपण त्याच कामावर बसलं म्हणजे वाट बघत बसलं म्हणजे काय उपयोग आहे की नाही. आपण घरात उपाशी मारायचो हाताने. म्हणून म्हणलं की चला जाऊया. तर हे काय सगळं झालं काम फेम आमचं. फक्त आता भाकरी राहिल्या. आई गेली भाजी करून. तिला म्हणलं जा तू पुढं. तर सोनाबाई पण यायला लागले त्या कामाला. तर त्यांची वाट बघत बसली या, नाहीतर गेली असते आईसोबत मी. फोन केला तर मी येतो म्हणल्या मला. काय करावं, त्यांना पण लागतंय की. त्यांची बी तारांबळ चालली आहे. म्हणजे माणसाकडून सगळीकडूनच पंचायत आहे. आता आमच्या गावात तर पाण्याचा लय दुष्काळ चालला आहे. पाणी प्यायचं आहे म्हणून तर बरं आहे. वापरायचं बी आहे तसं, पण गावातलं मेन बोरचं पाणी स्वयंपाकाला, ही जरचं पाणी कसं वापरायचं. इकडचं स्वयंपाकाला बी पाणी वापरायचं लय अवघड कंडिशन हाय. आणि हो का माझं डोळं तर किती खोल गेले तर बघू शकताय तुम्ही. आणि माझा हात तर एवढा दुखतोय की प्रमाणाच्या बाहेर. काय करावा, घरच्या घरी कोबा केला, घरच्या घरी मुरुम टाकला. त्याने ती एकदम असं अंगलूट आलं. ती अंग जड वाटायला लागलंय माझं. काय सुसा नाही मला. दवाखान्यात जायचं म्हणलं होतं, पण आता जाऊ द्या. मी काय करते माहिती का, अंगावर दुखणी काढते मी. दवाखान्यात जायचं म्हटलं तर त्याला ते 40 रुपये घालवायचं. अहो ज्या मागं गड्याचा हात नाही ना, त्या बाईला 1 रुपया तरी खर्च करायचं म्हणलं ना, तरी पण विचार करून करावा लागतो. या लय अवघड कंडिशन आहे. आबाळ असंच असावा येरबळ, मग काय तर भारी वाटेल. खुरपायला बी मजा येईल. तर जमलं तर काढीन हेड्याव, नाहीतर नाही. मग नाहीतर परत तुम्ही म्हणायचा की ताई तू खुरपाय गेलती का नाही हेड्यावर काढला, असं म्हणायचं हे की नाही. कसं असतं, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. आपण जबरदस्ती नाही करू शकत. आणि आपल्या मनाची मनमानी केल्यावर मग काय बाईला लाज ना लाजा. नको म्हणलं तरी काढते. म्हणजे मनातल्या मनाच माणसाचं मन नाराज नाही करायचं, बरोबर आहे की नाही. सखुशीने तर आपल्याला म्हणलं, मी विचारते की मी हेड्याव काढू का, तरच मी काढणार. नाहीतर
छोटासा ब्लॉग काढीन तुम्हाला दाखवण्यासाठी. तुम्हाला अजून खोटं वाटायचं की तसं तुम्हाला माझ्या भावा बहिणींना नाही खोटं वाटत की जे पण आहे ते रिअर असतं. आपलं जे पण असतं ते तुमच्यासमोर शेअर असतं. कारण देणं झालंय आपल्याला लोकांचं. ती देणं फिटल्याशिवाय माझ्या जीवाला शांत नाही भेटणार. तर आता वाजल्या 7, आता जाऊच तर 7:30 वाजताला. आणि बरोबर 8ला लागलं ना बरोबर 1ला सुट्ट्या या. आणि आपण मस्त म्हणतो 11-12 वाजेपर्यंत टायमिंग जात नाही आणि 12च्या पुढं कना टायमिंग जातो. म्हणजे सकाळचीच कामं उरकते ती बरं का. रानातली बी माणसांना मस्त शेतकऱ्यांना वाटतं बाई किती लवकर येते ती काम नाही झालं, इळाचं काम किती होईन आणि आता तासभर अजून इळ आहे. पण तसं नाही. सकाळचं काम जेवढं इळाचं होत नाही तेवढं सकाळचे कामं होतात. माझ्या म्हणण्याने तर 6लाच कामाला जायला पाहिजे. 6ला जाऊन बरोबर 11ला सुटायला पाहिजे. तर तुम्ही सांगा 10-10:30 वाजेपर्यंत भरपूर काम होतं, इळाचं काम होतं. इळाच्या वर काम होतं का तर सकाळनं उल्हास पण येतो आणि सकाळनं काम करायचं म्हणलं की वातावरण पण थंड असतं. त्यामुळं बाया कना करते त्या कामं. म्हणजे माझ्या हिशोबाने मी सांगते, बाकीचं मला माहीत नाही. तर चला अजून एकदा सोनाबाईला फोन करते, कुठंशी आल्या त्या बघू द्या. कारण 7 वाजून गेले त्यांचा वाट बघत बसली मी. तर फोन करते. तर बघू जमलं तर काढते भावा बहिणींनो. लाईक करत जावा, शेअर करत जावा. श्रीमंताला कोणी बी करतं, गरिबासाठी एक लाईक करत जावा की. तर चला बाय.